तर तसं काही नाही. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण आज मीटिंगला जमा झालोय. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 2 हा जो तुम्ही वेबसाईट वरून करत आहात त्याच्यासाठी आपण एक जमलेलो आहोत. तर सगळ्यात आधी महत्वाचं सांगते की आपल्या ग्रुपवर मेसेज चालला होता, कारण हे खूप सगळेजण असे करतायत, त्यामुळं पुन्हा एकदा सांगते. आराचे चारही व्हिडिओ कोणाकोणाचे बघून झाले. आता मी काही असे जर प्रश्न विचारते ना फॉलोअप साठी, म्हणजे कोणाचे बघून झाले किंवा काय, ह्याचा उद्देश असा असतो माझा, एक हलवणं, ग्रुपला हलवणं. कारण काही जण कसं करतात, पैसे भरतात, रजिस्टर करतात, लक्षात राहत नसतं, आपले काही वेगळ्या वेगळ्या कामांच्या गोष्टी चालू असतात, आपण कुठं गेलेलो असतो, आपण बिझी असतो, या ह्याच्यात आपल्याला एक दोन दिवस कोर्स केला तर लक्षात राहत नाही तिसऱ्या दिवशी की आपल्याला हा कोर्स करायचा आहे. आता वेबसाईटवरचा कोर्स म्हटल्यामुळे तो कधीही करता येतो तुम्हाला, आणि कितीही दिवस तो चालू राहतो. त्यामुळे एक आपल्याला निश्चिंत असते की चला आपण आता नाही केलं, या 8 दिवसाचा टार्गेट होता, पण नाही केला तर आपण नंतर करू शकणार आहे. पण आपल्या मनाची स्थिती असते, तुमची काय माझी काय सर्वांचीच, मानवी मनाची अशी एक असते स्थिती की उद्या करू, आजचं उद्या, आजचं उद्या. मग हे होऊ नये, आपण एक टार्गेट ठरवलं. आता आज शनिवार आहे, म्हणजे ते टार्गेट आपण या आठवड्यात ठेवलेले की भाग 2 पूर्ण करायचा आहे, आपल्याला सोमवारपासून भाग 3 करायचा आहे. तर आपण एक टार्गेट ठेवले, पण आपल्याला थोडा आळस असतो आणि आजचं उद्यावर ढकलायची सवय असते. म्हणून मग मी काय करते, ऍज पर ऍज पॉसिबल एक विचारते ग्रुपला हलवण्यासाठी. मग औराचे चारही व्हिडिओ बघून घ्या. मग माझा उद्देश असा असतो, एक 4-5 लोकांनी उत्तर दिली बास आहे ना हलवण्यापुरतं. हलणारे हलतील, नाही हलणारे नाहीच हलणार. म्हणून मग मी काय करते, मला एकदा हलवून झालं आणि मी बघत असते, रेड बाय रेड बाय रेड बाय हे पण बघत असते. मग मी नंतर मेसेज टाकते, आता याला कोणी उत्तर देऊ नका. तर का म्हणते आता कोणी याला उत्तर देऊ नका, कारण मग ग्रुपचा फोकस तोच राहतो, कारण आपल्या ग्रुपमध्ये खूप लोक आहेत. आणि मग सगळ्यांनी जर लिहायचं म्हटलं तर तोच मेसेज सारखा ग्रुपवर चालू राहतो, मग आपल्याला सगळ्यांनाच इरिटेटिंग होतं. जे करतायत कोर्स सिन्सिअरली त्यांना सुद्धा इरिटेटिंग होतं. महत्वाचं न असताना ही लिस्टच चालू राहते खूप दिवस म्हणा किंवा. आणि काही लोक ना खूप उशिरा जॉईन होतात, म्हणजे जागे होतात, दुसरा प्रश्न विचारला की मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात. असंही तुम्ही करू नका, एका वेळेला दोन दिले ठीक आहे. तर हे सुद्धा मी बघते. आता याच्यामध्ये खाली जे लोक देतात त्यांनी एक जागे झाल्यानंतर किंवा वेळ बघून झाल्यानंतर ते उत्तर देतात, कारण मी बघितलं हे लिहायला तसा काही फारसा वेळ लागत नाही. तर काम झालेलं असतं, ते काही तुम्ही सांगण्याची गरज नाही, ग्रुप ऊर्जा करून घेत असते. म्हणून आपण एक सवय लावायची आपल्याला की पहिल्यांदा आपल्याला काही टाकायचंय ना ग्रुपवर, तर ग्रुपवर माझं काही आहे बघायचं. माझे मेसेज तर तुम्हाला कळतात लगेच ना, मग ते बघा ना, माझ्या इन्स्ट्रक्शन्स वाचायच्या आणि मग ठरवायचं आता मला लिहायचंय का चारही व्हिडिओ बघून झाले. नाही, मॅडमनी लिहिलंय मेगा मॅडम नंतर. नुसतं आपल्याला ज्याला मेसेज टाकायचा असतो त्याच्या वरचे 2-4 मेसेज बघितले तरी माझा मेसेज असतो. आता मी लगेच शोधून काढला. मग किती वर येतो मेगा मॅडम ना, आता इथून पुढे कोणी टाकू नका म्हटलेलं. पल्लवी मॅडम नवीन आहेत ठीक आहे. मग जुने लोकांनी पण चुका केल्या ना तिथे. तर याने काय होतं, ग्रुप ऊर्जा डिस्टर्ब होतेच होते, फोकस बदलला जातो. आता इथे वैशाली मॅडमनी काय टाकायची गरज होती, पल्लवी मॅडम ठीक आहे मेगा संपळ नंतर टाकलं. वैशाली मॅडम जुन्या होत्या, त्यांना हे माहितीये 10 वेळा सारखं हेच वाजवते मी. वैशाली मॅडम टाकल्या, आता स्वाती मॅडम म्हणतात डाटा नव्हता, मग डाटा नव्हता तर ही टाकायची काही घाई होती का तुमचं नाव? बघायचं तरी ग्रुपवर काय चाललंय. ठीक आहे, आता काय झालं, मीटिंगचा फोकस गेला. आता जसं पल्लवी मॅडम आल्या तसं मला म्हणायचं होतं ज्यांना यायचं येऊन द्यावं, बघू तरी ना तिथे कोणाला यावंच वाटतंय का नाही. कारण कालच सांगितलंय मी का आजची मीटिंग उद्या घेईन. मग तो फोकस जातो, मग काही वेळेला मी ग्रुप बंद करते, हा फोकस यावा, मी काय मेसेज टाकलाय तो वाचावा, त्याप्रमाणे पुढच्या रिपिटेशन कॉपी न होता लोकांनी विचार करून मेसेज द्यावा, म्हणून मी ग्रुप बंद करते. आता काय होतं, ग्रुप बंद केला की मला दुसरीकडे टाकतात, दुसऱ्या ग्रुपवर, तो ग्रुप बंद आहे, पर्सनल टाकतात तो ग्रुप बंद आहे. मी ग्रुप कशासाठी बंद केलाय, एक पॉज पाहिजे ना आपल्या ब्रेनला, काय झालंय ग्रुपवर आणि मला काय करायचंय हा पॉज पाहिजे. मग ग्रुप बंद आहे हे मला सांगत जाऊ नका, काय करायचं आपल्या नंबरला आपण सगळं लिहून ठेवायचं.
ग्रुप ज्याला ओपन होईल त्याला टाकायचं. तर हे आता ठीक आहे. आता बघा, आता आपण 7 आणि हे ती लोक तर जॉईन नाही झाले, ठीक आहे, झाले झाले. या मीटिंगचा अजेंडा आपला ऑराचा होता आणि त्याच्या आधीचा होता. तर मी जरा शेअर करते कोर्स, शेअर करते. दिसते का तुम्हाला? स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते? हो मॅडम, दिसत हो आहे. मॅडम. तर भाग 2 मधले व्हिडिओ ओपन व्हायला खूप वेळ लागतोय का मला सांगा? गोल गोल फिरतायत का? भाग 1 चे व्हिडिओ ना मोठे मोठे होते आणि मोठे व्हिडिओचा डाटाही खूप मोठा आहे, कारण मी जे घेतेय त्याच्यात पीपीटीज आहेत. पीपीटी असून इमेजेस भरपूर आहेत. टेक्स्टला एवढी साईज लागत नाही, इमेजेसला खूप साईज लागते. आणि इमेजेस आहेत, म्युझिक्स आहे, त्यामुळे रेकॉर्डिंगच्या साईज मोठ्या आहेत. मी क्वालिटी चांगली ठेवली आहे, हाय डेन्सिटी ठेवली आहे, त्यामुळे थोडा ओपन व्हायला वेळ लागतो. भाग 1 ला हा प्रॉब्लेम येत होता. भाग 2 ला होत आहे का? कारण मला मग व्हिडिओ कॉम्प्रेस करावे लागणार आहेत. तर ते सांगा, तुम्ही जे बघताय ते असं गोल 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 फिरत राहतंय का? आपलं नाही, नेटवर्क नाही होते तसं. आहे नाही तसं? होते मॅडम. हा? नाही मॅडम. नाही. नाही नाही. हा. नाही होत. भाग 1 ला होतंय. ठीक आहे, भाग 1 चा माझा तो काही माझा अजेंडाच नव्हता ना वेबसाईट कोर्सवर टाकायचा. मी आपला घेतला होता. नंतर ते युट्यूब वरच काढून इकडं पोस्ट केलाय. युट्यूबचे व्हिडिओ काढून पोस्ट केलाय तो. तर आता तुम्हाला भाग 2 दिसतोय. तर आपल्याला भाग 2 मध्ये मी सांगितलं होतं प्री मीटिंग बघा आणि हे ऑल थेरपीज बघा. आपल्याला इंटिग्रेटेड अप्रोच साठी आपण, त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. मला जो महत्वाचा आज मेसेज द्यायचा आहे तुम्हाला आणि सगळ्यांना, त्याचा असा द्यायचा आहे. भाग 2 बघूयात. आता लर्नर्स बघूयात. तर साधारण किती तास झालेत बघा. 1 मिनिट झालंय. बघा काय कोर्स घेऊन उपयोग झालाय. 5 तास, 2 तास, 22 आवर्स, 29 आवर्स, 3 सेकंद. बघितलं? मॅडमनी केलं नाही का? काय झालंय? मॅडमने 6 आवर्स, 23 आवर्स, 4 आवर्स. दीपाली मॅडम 12 आवर्स, हा 25 आवर्स, हा बघा 40 आवर्स. आता मला काय म्हणायचंय, कोर्स जरी 21 दिवसाचा असला तरी त्याच्यात ध्यानच बरेच दिवसाचे आहेत. आणि इथे जे व्हिडिओ टाकलेत ते सगळे कोर्सचे नाहीत, वेगळे पण पोस्ट करते मी कुठं कुठं काय काय घेतलेलं. तर 21 आवर्सला 25 आवर्स बास आहे ना? बघितलं तर फार फार तर 30. आता 40 आवर्स झालंय. हे सगळं तुम्ही किती दिवसाला किती काय करता हे मी बघत असते साधारण. आता तुम्हाला दाखवते मी, ह्याचे सगळे रिपोर्ट डिटेल येतात. हे बघा 58 सेकंद, 10. ह्यांनी तर मेंबरशिप घेतली पण फोन करा केला तरी नाही, फोन केला तरी उचलत नाही. कशाला मेंबरशिप घ्यायची मला नाही कळत. लोक नुसते, आणि मला हे नकोय बघा, पैसा हा माझा अजेंडाच नाही. मला इथे तुम्ही घेऊन नुसतं, आता हे बघा रोहिणी स्वामी 51 मिनिट माझी लायकी काढता ना मग तुम्ही. हे एवढं अमूल्य तुम्हाला दिलंय एवढ्या कमी पैशात. ही माझा इन्सल्ट आहे, लक्षात घ्या, हा माझा इन्सल्ट आहे. मला नकोय असे लोक. हे बघा 6 मिनिटं, सुचिता शिंदे. हे बघा 6 मिनिटं. वंदना कोणी नावच नाही माहिती. वंदना दातीर. हे बघा अंजली उंद्रे 28 आवर्स, 13 मिनिटं. बघा 35 मिनिटं. किती माझा इन्सल्ट आहे. कशाला मी असल्या लोकांना दिलं पाहिजे सांगा बरं? हा सगळा आळस असतो आपला, मला नाही जमत, मला नाही वेळ, मग कशाला रजिस्टर करता? प्लॅन करा ना, प्लॅन करावं. बघा 1 मिनिट. पैसे काय घालवायचे? ही डेड ऊर्जा होते ना. स्मिता जाधव 24 आवर्स. आता आलेत मीटिंगला, आलेत का हो स्मिता?
1 सेकंद. सोनाली दानो. दानो मॅडम बघून घ्या तुम्ही, खूपदा काढलंय ग्रुप मधनं तरी इथे 1 सेकंद आहे. मी आज सगळ्यांना काढून टाकणार आहे. तर 200 रुपये भरलेले असतात ना, म्हणून मग मला थोडा विचार करावा लागतो. बघा, या नोकरी करून 24 आवर झालाय. करायचं ते व्यवस्थित करतात. हे बघा, 43 मिनिटं. अंजली जाधव 17. बघा, 1 सेकंद. सुलभा कदम 7 आवर्स. सुलभा कदम आलेत का मीटिंगला? सुषमा आले बघा, 1 सेकंद. कशाला आले मॅडम? जॉईन केलंय, नोकरी करतायत. नाही करायचं ना रजिस्टर. तुम्हाला घाई आहे का आताच रजिस्टर करायची? तुम्ही बघा, मी केव्हा रजा काढेल, मला केव्हा वेळ मिळेल, प्लॅन करा आणि मग पैसे भरा, असं मी सांगते सगळ्यांना. मेंबरशिप सुद्धा प्लॅन करून घ्या. आता मेंबरशिप आहे, पण या कोर्सला लगेच रजिस्टर केलं आणि आता तुम्ही केला नाही तर नाही होत तो दिवस कधी. म्हणून मेंबरशिप असेल तरी एक कोर्स प्लॅन करा. मला ह्याचे 4-5 व्हिडिओ तरी बघेल, निम्मा तरी बघेल, मग त्या कोर्समध्ये उतरा. काय उपयोग आहे 1 सेकंद करून? ग्रुपची ऊर्जा नाही का कमी होत? आता इथे ग्रुपला बसले तर इथे 1 सेकंद केल्या म्हणून उत्तर येत नाहीत, लक्षात घ्या. करणाऱ्यांची पण येत नाही, त्यांना करणाऱ्यांची पण येत नाही. तर हे असं सगळं पिक्चर आहे. ठीक आहे. तर इथे मी काढून टाकलंय. 60-60 आवर्स केलेले पण आहेत, काढून टाकलं त्यांना. 50 आवर्स असं पण होतं. तर मला काही सांगायचं इथे, ठीक आहे. तर हे जे कोर्सेस आहेत ना, आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1, भाग 2, भाग 3, हे खूप हायर लेवलचे. तुम्ही आता भाग 2चं जर बघितलं, बाहेर पैसे. आत्ताच एक शिवसरोदयला फोन आला. आपल्या ग्रुपला जॉईन आहेत, पण त्यांनी कोर्स कुठला केला नाही, म्हणे मला शिवसरोदय जॉईन करायचं. मग म्हटलं ध्यान करता का, काय बॅकग्राऊंड? तर त्यांनी सांगितलं शिवसरोदय शास्त्र त्यांनी 8 दिवस शिकलेले कोर्स कुठेतरी जाऊन. 8,000 फी 3 दिवसाची घेतली आहे. 8,000 फी. आणि तरी त्यांना आपल्याकडनं शिकावंसं वाटतंय आणि त्यांची प्रॅक्टिसही करून घेतली. उरलेले 5 दिवस प्रॅक्टिस ऑनलाईन. 3 दिवस शिकवलं, सगळं बऱ्यापैकी शिकवलं. पहिलं तत्वापासूनच सुरू केलं, आपण अजून तत्वाला गेलोच नाही. मग म्हटलं तुम्हाला काय यायचंय आमच्याकडे? तर मग म्हणे नाही नाही, सगळेजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतात, आता मी 2-3 अनुभव वाचले. या म्हटलं, मग तुम्ही करताच आहात, ध्यान पण करतात, त्यांनी गुरु पण सांगितले. मग हे काय दाखवतं? तर आपण हा जर कोर्स बघितला भाग 2, तर 5,000च्या खाली तर कुठेच फी मिळणार नाही. मग इथे किती रुपयात मिळाली आहे? 200 रुपयात. मग हे जे ज्ञान आहे ना, ते कसं आहे महत्वाचं? तर पहिलं आपण नुसतं व्हिडिओ बघून समजून घेऊन, ऑरा म्हणजे काय, ऑराचे 7 लेअर म्हणजे काय, कलर थेरपी काय असते, रंगाने सुद्धा कसा परिणाम घडतो, क्रिस्टल म्हणजे काय, हे सगळं समजून घेणं हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे तो करणं जीवनात. आता बरेच जण तुमच्यापैकी खूप करतायत, ते मला असं नाही म्हणायचं की उत्तरं नाही दिली म्हणजे करत नाही, करतायत. मग भले घर धुवून काढतायत, मग भले सगळं तुरटीने घराचा आरा शुद्ध करतायत, टेबल काय, लायब्ररी काय, हे सगळं पुसतायत मिठाच्या पाण्याने, गोमूत्राने फरशी पुसतायत, करतायत. पण सांगू, घर धुवून उपयोग नाहीये. तर हे धुणं गरजेचं आहे. मग हे केव्हा धुतलं जाणार आहे? तर प्रश्नांची उत्तरं वाचायची. प्रश्न वाचायचा, ज्यांनी उत्तरं दिली ते वाचायचं, म्हणजे हे धुतलं जाणार आहे. आणि आपल्यामध्ये काय घडलंय, भले तुम्ही घर धुवू नका, भलं तुम्ही आरा चेक करू नका, माझा आरा किती बदललाय, भलं तुम्ही क्रिस्टल आणू नका, भलं तुम्ही मीठ आणू नका, भलं तुम्ही आरा समजू देत न समजू देत, कारण हायर लँग्वेज आहे माझी, शब्द हायर काही नको होऊ देत. पण प्रश्न विचारलाय आणि उत्तर काय दिलंय, ऑराचे पॉइंट्स काढायला सांगितले, ते जर वाचलं नाही एखाद्याने, की इथे सुरू होणार आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग आता अनुजा मॅडमचा सकाळी फोन झाला, त्या सांगत होत्या मॅडम, व्हिडिओ ऐकते, मी सांगू का, आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी युट्यूबला सबस्क्राईब करत नाही, कमेंट देत नाही, कारण तिथे जे असतं ना, ते वर्थ वाटतही नाही. मग आपण कमेंट द्यायच्या, प्रमोट वाटतं, प्रमोशन करतो. पण इथे मी खूप देतीये कमेंट्स, आणि हे कमेंट्स देऊन बघून माझ्यात काय घडतंय ते मला माहितीये म्हणाले.
खूप काही घडतंय आणि जास्त लेव्हलचं घडतंय. कारण त्यांनी ते सबकॉन्शियस प्रोग्राम घेतला. आता ते मला म्हटले, मॅडम ते पुस्तक घेतलंय ना, आता सुरू झालंय. म्हटलं होणारच आहे. कारण तुम्ही सतत ते फ्लो मध्ये राहिलाय, वाचताय, मनन चिंतन. आमचे डायलॉग होत असतात माहिती का. कोणी एखादा कार्यक्रम घेतला तर पुढं काय गेला, आता दासबोध. मग दासबोधाचा 11वा अध्याय आला, मग तो प्रोसेस सांगितली ती तुम्हाला कसा निवडायचा. मग हे होणं गरजेचं आहे. मग आता इथे ग्रुपवर प्रश्न उत्तर, अनुभव कथन. आता अनुभव कथन काय होते, कॉपी करतात. जे कॉपी करतात त्यांना काही फायदा मिळणार नाही. जो प्रश्न अनुभवाला विचार करतोय, ते काय पॉइंट दिले, माझं झालं का नाही, वरती दिसतोय ना रंग उजाळला, लिहा खाली रंग उजाळला, तेच वाक्य लिहा. काही घडणार नाहीये. बघायचंय रंग उजाळला, माझा उजाळला का, आरशात जा बघा. मग अमृता मॅडमनी शिकवलं तसं, अरे आरशात रंग उजाळलाय का, अरे हा वाटतं की. असं करून मग लिहिलं ना तर मेंदू लक्षात ठेवणार आहे. मग इथे ऑराचे प्रश्न काय, आधीचे प्रश्न काय, हे जे तुम्ही उत्तरं दिली म्हणून तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद, की तुम्हाला हे काही समजतंय, तुम्ही उत्तर देताय. म्हणून म्हटलं तुमच्याशीच बोलू, कारण हे जे तुम्ही सुरुवात केली आहे, उत्तरं दिली, लिहिली, ते अजून वाढवा. बाकीच्यांना काय उत्तर लिहा म्हणताना त्यांना वेळ नसेल, त्यांना काही कारण असतील उत्तर न लिहिण्याची. काहींना खूप फायदा होतोय पण सांगायचं नाहीये. तर याच्यामध्ये हे महत्वाचं. मग आता इथे मेंदू धुतला जातो, मेंदूचा ऑरा. आता मेंदू म्हणजे काय सांगितलंय, ब्रह्मांड आहे सगळं. वाटतं नुसतं मेंदू, पण मेंदू हा सगळा ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडात जसं कनेक्शन्स आहेत, सिटीज आहेत, कनेक्शन्स आहे, नेटवर्क्स आहे, तेच सगळं मेंदूत आहे, तेच सगळं शरीरात आहे, न्यूरल नेटवर्क. आणि मग या न्यूरल नेटवर्कला कसं ट्रेनिंग करायचं, NLP आपण जे म्हणतोय. आणि माझा रिसर्च त्यातच आहे, तुम्हाला सांगते. न्यूरल नेटवर्कच मी टेक्निक वापरलंय, न्यूरल नेटवर्क वापरूनच ट्रेन केलंय. आणि पूर्ण फॉल्ट शोधून काढण्याचं टेक्निक डेव्हलप केलंय. आपल्या ज्या फॉल्ट घडतात ना, MACB वायरीवर इकडं तिकडं, त्याचं ऑटोमेशन केलंय मी, टेक्निक डेव्हलप केलंय. प्रोग्रामला माझ्या रिसर्चला पेटंट मिळालं, इंडियन गव्हर्नमेंटने दिलंय, हे ट्रेनिंग आणि वेवलेट वापरून. तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या सिंथेसिस शरीरात सेम होतात आपल्या. मग इथे हे तुम्ही जे करताय आता, ऑरा समजून घेण्यापेक्षाही महत्वाचं आहे ऑरा बदलणं, ऑरा तयार कसा होतो आणि ऑराचं आपल्या ह्याच्यात इम्पॉर्टन्स काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. मग हे समजण्यासाठी तुम्ही लिहिण्याची प्रक्रिया घडलेली आहे. आता एक ज्या वेळेला मी विचार करते, रंगाचाच धरूयात. आता बघा, अनुभव आला, माझा रंग बदलला, तर आपण बघायला जातो आरशात आणि मग बघतो, खरं हा बदलला बरं का, अरे वा छान की, रंग बदलला. मग लिहितो. ह्यानी काय होतं माहिती का, बोटांची प्रोसेस होती, मेंदूची होती, डोळ्यांची होती, ज्ञानेंद्रियांची होती. फक्त कुरवाळलं, अजून छान केलं, धन्यवाद दिलं, हे सगळं शिकलेलं केलं. आता मेंदू हे सगळं लक्षात ठेवतो. मग तुम्ही लक्षात ठेवण्याची तिथे आरशाजवळ प्रोसेसही झाली आणि त्यामुळं मेंदूनी लक्षात पण ठेवण्याची प्रोसेस केली. आता काय होतं, काही वेळाने दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी वेळ मिळतो, हो कलर बदललाय, मग लिहिता. म्हणजे परत ते आलं, परत मेंदूत जे काय टाकले ते घेतलंय बाहेर, त्याला गिरवलंय, लिहिलंय, पोस्ट केले. आता काय होतं, हे निसर्गातही सोडलंय, ग्रुपलाही सोडलंय किंवा युट्यूबवर सांगितलंय, हे पसरतं. याने ऑरा बदलायला सुरुवात होती. मग तुमचा मिठाचा पाण्याचा उपयोगापेक्षा हे जास्त ऑरा, जो काही आपण शिकतोय, ऑरा कशाने बनतो, ऑरा आपल्या मनातल्या विचारांनी बनतो. आपल्या मनात एक जरी विचार आला तर ऑरा बनतो. आपण म्हंटल ती वाईट आहे, काल एका मॅडमची बोलणं झालं, मग सासू सुनेचं होतं, नाही आवडत, म्हटलं मग तुम्हाला जायचं नाही, पुढे जाऊ शकणार नाही. मग आता तिथे तुम्ही विचार करताय ती वाईट आहे, बोलायचं नाही. काही घडणार नाहीये जीवनात, चांगल्या गोष्टींना अडथळे येणार आहेत. कारण तिला तुम्ही वाईट म्हणताय. ते DNA धागे आहेत बघा, DNA तुम्हाला सांगते, DNA. आपण साधं काय बरं, दूध जे पितो ना, म्हशीचं गाईचं, त्यातनं सुद्धा DNA आपलं कनेक्शन होतं. म्हणून गाईचं दूध प्यायचंय, गावरान गाईचं दूध प्यायचंय. हे जे दिसतंय ते सगळं आहे ब्रह्मांडात. कोणत्या गाईचं दूध पितोय, कसलं पितोय, काय शरीरात घालतोय, लोक व्हिगॅन व्हायला लागलेत, हे आपण समजून घेऊ. हे कळायला लागलेत, ट्रूथ बाहेर यायला लागलेत. तर इथे काय होतं मग,
ती वाईट आहे. आता हे काही पर्सनल नाहीये, हे सगळ्यांना समजून सांगण्यासाठी उदाहरण दिले, त्यामुळे त्या मॅडमनी काय ऐकलं तरी वाईट वाटून घेऊ नये. इथे काय होतं, मग ती वाईट आहे. आता काय झालं, तिला वाईट टाकलं, ऑरा आपला बिघडलाय, तिचा बिघडणार नंतर, पण आपला ऑरा बिघडलाय पहिली, लक्षात घ्या गोष्ट. मग मिठाने धुवून आंघोळ करून काय उपयोग नाही, घर स्वच्छ करून काही नाही उपयोग, मेंदू स्वच्छ करायला पाहिजे. मग हा विचार मेंदूनी का आणला, तर मेंदूला शुद्ध करायला पाहिजे. मग इथे ती वाईट आहे म्हटल्यावर माझा ऑरा बिघडला, ऑरा नाही चक्रा सुद्धा बिघडला, पर्सेंटेज डाऊन झालं. आता तो व्हायब्रेशन शब्द आहे, तो विचार आहे, वेव गेली त्या व्यक्तीकडे, तिला काय कळतंय नाही कळत, पण तिला ते वाईट आहे, तिला कळू न कळू पण पटकन डबल व्हायब्रेशन वाईटाचे आपल्या जवळ आले. ही प्रोसेस आहे. ते वाईट होऊन व्हायब्रेशन डबल होऊन वेव रिफ्लेक्ट होते, गेली आली डबल वेव होती. म्हणजे अशी वेव असेल तर डबल होती, आणि ती आली आणि माझा वारा अजून डबल बिघडला. मग आपण जे ऑरा लेअर शिकतोय ना, 7 लेअरचं हे महत्व जाणून घेऊयात. पहिला ऑरा लेअर तर आपल्या शरीराचा आहे. मग शरीराचा ऑरा आहे, तर अन्न काय खातोय. आता मला अनुजा मॅडम म्हणत होते, मॅडम तुम्ही हे सांगता ते दासबोध ते दासबोध सुद्धा मी उडायला लागले, चाललं तर माझ्या लक्षात आलं हे सगळं आपण आहोत, पण डिटेल आहे. आणि इतके दिवस का नाही घ्यायची बुद्धी झाली, वाचायची बुद्धी का नाही झाली, असं झालं. तर इथे समर्थांनी सुद्धा हे मनन चिंतनाचं, त्या म्हणाले मॅडम तुम्ही सांगतायत तेच सांगतायत मनन चिंतन. मी किती भाषेत तुम्हाला सगळं सांगितलं, आता ऑरा म्हणून समजून घेऊ, ऑराच्या लेवलनी समजून घेऊ ना. तर आता इथे काय होतं, माझं शरीर, मग आपण शरीर आणि ऑरा कसा बिघडवतो सांगते. मग आपण आता जेवायला घेतले बरोबर, मग आपण अन्न घेतले, त्या अन्नाला किती पॅटर्न्स आले हो, कुठून आले, कुठल्या शेतकऱ्याने पिकवले, त्याचे हे विचार कसे, ती वाईट आहे, तो वाईट आहे, हा वाईट आहे, मला रेट नाही मिळत, सगळे व्हायब्रेशन त्याचे काम करता करता त्या धान्यात गेलेत. ते धान्य आपण घरात आणलंय, आता आणल्यानंतर निवडलं कोणी, पकडलं कोणी, दळायला कोणी दिलं, त्या गिरणीवाल्याचे संस्कार सगळे आले. ज्वारीचं पीठ दळून आलंय, गिरणीवाल्याचे संस्कार, तो कसल्या कुडत मुडत हे दळलं आलं, त्या डब्यात काय काय भरलंय त्या ज्वारीच्या पिठाच्या आणि आपण कटलं ह्यानी केलंय, माझा हात दुखतोय, माझं पाय दुखतंय, माझं हे झालं ते झालं, आणि मग ते घ्यायला आपण बसतो. आता हे सगळे संस्कार, त्यात जे व्हायब्रेशन्स आहेत ना, ऊर्जा आहे, व्हायब्रेशन्स आहे, ऊर्जा आहे, ती सगळी पोटात घालतो. वारा बिघडलाच, बिघडणारच, भले किती पवित्र आपण ते अन्न असू देत, काय असू देत, प्रसाद असू देत, काही असू देत. मग पहिलं शरीराचे कण कण, सेल सेल, ती सगळी ऊर्जा घेतात, कारण अन्न काय ऊर्जा आहे ना. बर, मीटिंग बंद झाली तर 10 मिनिटात संपवा, ठीक आहे, मेन हेच मला मेसेज द्यायचा होता. मग अन्न बिघडलं, ऊर्जा बिघडली ती, मग माझं शरीर बिघडणारच आहे. माझ्या शरीराला मी काय अन्न दिले, मग आता आपण बघतो ती प्रार्थना म्हणायची, पाणी फिरवायचं, पण इथे काय होणार आहे, आपण अन्न आलो, छान म्हटलं, कृतज्ञता, धन्यवाद सगळ्यांना, शेतकऱ्याला, जमिनीला, त्या काळ्या आईला धन्यवाद, एक 5 मिनिटं 2 मिनिटं गेली. आता काय होतं, ते अन्नच बदलतं असं नाही, करून बघा, ताट आलंय, ऊर्जा बघा, आता बघा, मी सांगते ते करून ऊर्जा बघा, पेंडुलमनी काय होतंय मला सांगा, ग्रुपवरच सांगा, मग खरा ऑरा तुम्हाला समजला, त्या अन्नाचाही ऑरा, त्या ताटाचाही ऑरा, आणि त्या ऑरामुळे माझ्या शरीरात ऑरा काय घालणार आहे हे सगळं तुम्हाला रहस्य कळणं, त्या सगळ्या घर बीर स्वच्छ करून सगळं करण्यापेक्षा महत्वाचं हे मला सांगायचंय. मग आता नुसतं काय होणार, नुसतं ते अन्नाचा ऑरा नाही बदलला, ताटाचा नाही बदलला, गेलेल्या पोटाचा नाही बदलला, पोटातल्या अन्नाचा नाही बदलला, रक्ताचा नाही, हाडाचा नाही, मांसाचा नाही, तर ते ब्रह्मांडात गेलं. शेतकऱ्याला कृतज्ञता, सगळ्याला, गिरणीवाला, ह्याला त्याला कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, ब्रह्मांडात सोडलं, म्हणजे ब्रह्मांडाचा ऑरा मी बदलला. तुम्हाला वाटतं एका मनाने माझ्या हिनी काय होणार आहे, अहो खूप घडतं, कारण त्या वेव्ज आहेत, ते शब्द आहेत, ते विचार आहेत, ही एनर्जी व्हायब्रेशन आपण सोडतोय. आता काय होतं, सगळ्या ब्रह्मांडात ते गेलं, रिपल्स वेव आल्या, कसल्या आल्या रिपल वेव आपल्याला,
त्यांना कृतज्ञता धन्यवाद दिलेल्या आल्या. म्हणजे हार अजून डबल किती वाढला. कृतज्ञपूर्वक सगळ्यांना धन्यवाद देऊन अन्न ग्रहण केलं. म्हणजे माझा ऊर्जा प्राणमय लेअर मी ब्रह्मांडातून निसर्गात मला निसर्ग छानच देणार आहे. धर तू कृतज्ञता दिली ना मातीला, धर तू शेतकऱ्याला दिली ना, धर धर धर. ऊर्जा लेअर हळूहळू हळू बदलणार आहे. मग दुसरा ऊर्जा लेअर. तिसरा काय हो? इमोशनल. इमोशन्स. काय इमोशन्स आणतीये मी, कोणाबद्दल काय म्हणतीये, ह्यावर कंट्रोल करा म्हणजे ऑरा बदलणार आहे. इमोशनल लेअर, मनोमय लेअर. म्हणून या सगळ्या मनन चिंतन ग्रॅटिट्यूड, धन्यवाद सगळ्यांना द्यायचे ध्यानातून, प्रत्येक ध्यानातून 5 मिनिटं. मग हे सगळा ऑरा समजून घ्या आणि या लेवलला ऑरा बदलायला आता सज्ज व्हा. मनोमय लेअर क्लीन्स, बुद्धिमय लेअर तर फार पुढे आहे चौथ्या लेअरला. इमोशन्स क्लीन्स, मन शुद्ध पवित्र निश्चल, आणि मग विज्ञानमय म्हणजे कुठं कुठं काय 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 क्ल्यू, हे सगळं याच्यासाठी चाललंय. प्रश्न उत्तर लक्षात घ्या. तुम्ही ते करताय आता, हे समजून करा. न करणाऱ्यांना जाऊ देत, अजून मला वेळ नाही, मला हे नाही, काय म्हणायचं ते म्हणू देत. रेकॉर्डिंग ऐकलं, समजलं, सुधारले तर ठीक आहे. म्हणून फर्स्ट प्रायोरिटी ग्रुपवरच्या प्रश्नांची उत्तर द्यायला. आता अनुभव कथन ध्यानाचं म्हणून बंद केलं. सारखं ते काय, हे झालं ते झालं ते झालं. शरीराच्या बाहेर या म्हणतीये मी. अहो शरीराचं नको आता. आता मला मनोमय हवंय, मला विचार हवेत, मला चेतन. अहो मार्चची ऊर्जा सुरू झाली, धबधब धबधब. आता जर आपण चेतनेत नसलो तर गेलो खाली. लक्षात घ्या, ही मार्च महिन्याची ऊर्जा चेतनेत राहण्याची आहे. चेतनेत नाही राहिलो आपल्याला फुली पडणार आहे या मार्च महिन्यात. कसली ऊर्जा येते, चेतनेत राहायचंच आहे, चेतनेवरच फोकस पाहिजे. आणि मग साधं साधं ग्रुपचं कम्युनिकेशन वाचायचं नाही ना, पुढच्या ग्रुपमध्ये येणारच नाहीये तुम्ही. हे मार्च मध्ये सुरू झाली नवीन ऊर्जा. चेतना चेतना चेतनेचं हे शिफ्टिंग आहे, चेतनेचं युग परिवर्तन आहे, चेतनेची उत्क्रांती आहे. जायचंय का नाही? नाही तर मग घ्यायचे परत मग माग. तर या लेवलनी आता तुम्ही 4 जे व्हिडिओ बघितले ताराचे, त्या लेवलनी बघून तुम्ही या गोष्टींना महत्व द्या, असं मला हा महत्वाचा मेसेज सांगायचा आहे. कोणाला काही शंका आहे यात? आता कलर थेरपीचे बघा आज. कोणाला काही शंका आहे का? ऑरा कसा बघायचा, आपला ऑरा कसा बदलायचा, कळलं का? हो मॅडम, कळलं. काय सुलक्षणा मॅडमनाच कळलं का फक्त? श्रुती लिमकर मॅडम कळलं का? कळलं कळलं. हो हा, मॅडम. मग आता तुम्ही तरी जे लिहितायत ना, ते लिहिताना असा विचार झाला पाहिजे. म्हणजे मला हे सांगायचं लिहिताना, धन्यवाद धन्यवाद, मला ऑरा कळला, हे व्हिडिओ आहे, धन्यवाद माझ्या ऑराला, असं म्हणून काहीतरी तिथे लिहा. तुमच्या घराचा ऑराला सुद्धा, घराचा ऑरा शेवटी आपल्याच ह्यानी बदलतो हो. आपले जे व्हायब्रेशन्स आहेत ना आपल्या घरातल्यांचे, त्यांनीच घराचा ऑरा बनतो. तर हे या लेवलला काम सुरू करायचं आहे ऑराच. आता उद्यापासून मी तुम्हाला आता कलर थेरपी करा म्हटलेले, तर ते पण बघा. कलर थेरपी करताना सुद्धा म्हणून मी हलवलं ग्रुपवर रविवारी सगळा, तुम्हाला कलर दाखवले, क्रिस्टल दाखवले, चक्रा इंटिग्रेटेड दाखवलं. किती लोकांनी फोटो टाकले हो? फक्त श्रद्धा मॅडमने टाकला, बाकीच्यांना काही मोटिवेशनच झालं नाही. माझा हेतू मोटिवेशनसाठी होता, फ्रेश व्हावं, शुद्ध व्हावं, तर ते काही नाही झालं. काही करा म्हणजे तुमच्यासाठी काही करा असं होतं. काही पॅसिव्ह तर पॅसिव्हच असतात. तर हे बघा आता, आता पिरॅमिड झालं. म्हणून पिरॅमिड पण घाला, कारण पिरॅमिडनी चेतना वाढणार आहे. ध्यान करताना घालायचंय. ध्यान करताना पिरॅमिड घालून काय झालं हे बघा, ऑरा बदलते हे फील करा. पिरॅमिड आहे, पिरॅमिड डिवाइन कनेक्शन करतो. अरे 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 अरे, हायर ऊर्जा आणली 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 आणली, चला ऊर्जा बदलली, ऑरा बदलले बदलले, असं फील करायचंय ते ऑरा शिकून. प्रत्येक ध्यानात करायचंय हे. हे या महत्व आहे कोर्स करण्याचं, रिव्हिजन करण्याचं. आणि मग पुढे या ज्या काही ऑरा समजल्या त्या पुढे हायर लेवलला हे सगळं वापरायचंय. आता क्रिस्टल नाही सांगितलं तुम्हाला, कलर सांगितलं. आणि कलर नंतर एनर्जी घ्या. आज उद्या संपून टाका कलर आणि एनर्जी. काही शंका तर कोणाची एकही आली नाही. तुम्हाला शंका पडत नाही का मला नाही माहिती. तर हे एनर्जी सगळ्यात हायेस्ट आहे, हे लक्षात घ्या. तर कलर संपवा आज 2. आपण झालं तर मी उद्या एनर्जीवर मीटिंग घेईल, ठीक आहे? एनर्जीचाही हायर सांगेल.
तर हे एनर्जीचं आता एनर्जीचे पॉईंट काढायला सुरुवात करा तुम्ही आजपासून. म्हणजे उद्या थोडंसं डिस्कस करू, कारण सोमवारपासून आपल्याला भाग 3 घ्यायचा आहे. तर चला, सर्वांना धन्यवाद. काय पडले चॅट बॉक्स मध्ये समजले? चला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आपला आता जो काही आहे ना आज ओंकार ध्यान, तर ओंकार ध्यानाला सांगितले मी ते हे करायला, योनी मुद्रा विथ ओंकार. तर बघा काय होतंय ते. तुम्ही व्यवस्थित मला ऑब्झर्वेशन दिले तर मी अजून पुढे जाणार, नाही तर नाही जाणार. मला थांबावं लागतं, पॉज घ्यावा लागतो, तुम्ही कॅच नाही करत गेला तर. तर तसं आता हे ऑराचं काय तुम्ही इम्प्रुव्हमेंट केली विचारात, हे टाकू शकता ग्रुपवर. म्हणजे एक ग्रुप हलवणं, एखाद्याला नाही समजलं दुसऱ्याला समजतं, हिनी केलं अरे मी पण करू शकते असं. आणि मग याच्यानंतर एनर्जीचं उद्या डिस्कस करू 4ला. तर एनर्जीचे बघून घ्या, कलरचे जरी राहिले असतील तरी राहू द्यात, कलरचं काही एवढं नाहीये. एनर्जी फार महत्वाची आहे, कारण कलर म्हणजे सुद्धा एनर्जीच, ऑरा म्हणजे सुद्धा एनर्जीच. तर एनर्जीचे 3 आज बघून घ्या, मग उद्या आपण 4 वाजता बसू एनर्जीला. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.